नमस्कार, एडिटर चॉईस मध्ये आपलं स्वागत. भारताचं सार्वभौमत्व टिकून ठेवायचं असेल तर आपल्या सीमा सुरक्षित असायला हव्यात. चीन, म्यानमार, बांगलादेश यांनी वेढलेल्या ईशान्येकडील सप्तभगिनी म्हणजे अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि नागालँड या सप्तभगिन्यांच्या प्रदेशात शांतता नांदणं फार गरजेचं आहे. कारण चीनी ड्रॅगनची नजर आहे ती याच सप्तभगिनींवर. एकीकडे पाकिस्तान कुरबुरी करत असताना भारताला चीनच्या हालचालींवरही नजर ठेवणं गरजेचं झालंय. चीनचा धोका वाढत असतानाच भारताच्या ईशान्य सीमेवर आशेचा किरण उगवलाय. हिंसाचारग्रस्त नागालँडमधील नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँडचा IM गट आणि केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार यांच्यात ऐतिहासिक नागालँड शांतता करार झालाय. नग म्हणजे पर्वत आणि त्यात राहणारे ते नागा. आता या नागांच्या प्रदेशात शांतता नांदायला या करारामुळे मदत होणार आहे. विशेष म्हणजे नागालँडचे राज्यपाल आहेत मूळचे मुंबईकर असलेले PB आचार्य. नागालँड करार होण्यात त्यांचाही सहभाग आहे. अर्थात फक्त करार झाला म्हणजे शांतता निर्माण होईल असं नव्हे. हा करार प्रत्यक्ष नागालँडला बंडखोरीचा मोठा इतिहास आहे. ब्रिटिशांनी 1826 मध्ये आसाम आणि 1881 मध्ये नागा टेकड्या काबीज केल्या. मग इथं ब्रिटिश अंमल सुरू झाला. हा सगळा भाग स्वातंत्र्यानंतर भारतात सामील झाला. नागालँडला 1963 मध्ये भारतातील एक राज्य म्हणून रीतसर मान्यता मिळाली. पण त्यापूर्वीच 22 मार्च 1952 नागा बंडखोरांनी फेडरल गव्हर्नमेंटची स्थापना केली होती. भारत सरकारने बंडखोरी चिरडण्यासाठी सैन्य पाठवलं, पण नागा बंडखोर चळवळ सुरूच राहिली. त्यानंतरही वारंवार या नागा बंडखोरांशी बोलणी करण्यात आली, पण ती निष्फळ ठरली. नागा लोकांची वस्ती असलेला ईशान्य भारतातील भाग बृहत नागालिम म्हणून नागा नॅशनल काउन्सिलला हवा होता. इतिहासाच्या पानांमधून 1826 मध्ये ब्रिटिशांनी आसाम ताब्यात घेतलं. 1881 मध्ये ब्रिटिशांनी नागा टेकड्या ताब्यात घेतल्या. 1947 स्वातंत्र्यानंतर भारतात सामील. 1963 मध्ये स्वतंत्र नागालँड राज्याची स्थापना झाली. या मागणीसाठी वेळोवेळी हिंसक उठावही झाले. बंडखोरांशी विविध मार्गातून चर्चा होतच होती. त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँडचा IM गटात झालेला हा करार. चीनची नजर ईशान्य भारताकडे लागलेली असताना हा करार होत असल्यानं त्याचं महत्त्व आहेच. एकीकडे पाकिस्तान आपल्या सीमेवर घुसखोरी करत असताना दुसऱ्या सीमेवर शांततेसाठी आपले प्रयत्न यशस्वी होत आहेत, हेही सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. ब्रेक नंतर एडिटर चॉईस मध्ये आपलं स्वागत. जगातल्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नलची 100वी साजरी होते. 5 ऑगस्ट 1914 हाच तो ऐतिहासिक दिवस ज्या दिवशी पहिला ट्रॅफिक सिग्नल झगमगू लागला. पहिला ट्रॅफिक सिग्नल अमेरिकेतील ओहियो राज्यात क्लेव्हीलँड या शहरातील ईस्ट 105 स्ट्रीट आणि युक्लिड एव्हेन्यू या रस्त्यावर उभारण्यात आला. भारतात मात्र पहिला ट्रॅफिक सिग्नल उभा राहायला 1957 साल उजाडावं लागलं. भारतातला पहिला ट्रॅफिक सिग्नल उभारला गेला तो मुंबईत उच्च न्यायालयासमोरच्या रस्त्यावर. परदेशात ट्रॅफिक सिग्नलची शिस्त पाळली जाते तर भारतात मात्र ट्रॅफिक सिग्नल तोडणं अनेकांना प्रतिष्ठेचं वाटतं. एकंदरीत भारतीयांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं वावडच आहे. भारतात दर तासाला रस्त्यांवरील अपघातात 16 जणांचे प्राण जातात. वाहतुकीचे नियम न पाळल्यानं भारतात 2014 मध्ये तब्बल 1.5 लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत. गेल्या वर्षी निमलष्करी दलाच्या जवानांच्या एकूण मृत्यूपैकी 7% मृत्यू दहशतवाद्यांशी आणि नक्षलवाद्यांशी लढताना झाले होते, तर तब्बल 32% मृत्यू रस्ते अपघातात झाले होते. भारतानं जगाशी स्पर्धा करताना आधी वाहतुकीचे साधे नियम शिकणं गरजेचं आहे. ट्रॅफिक सिग्नलच्या 100वी पासून एवढा जरी धडा भारतानं घेतला तरी अनेकांचे प्राण वाचतील. वाहतुकीला शिस्त लावायची तरी कशी, हा प्रश्न प्रगत राष्ट्रांमध्येही सगळ्यांनाच भेडसावतोय. जसजशी प्रगती होत गेली तसतशी वाहनांची संख्या वाढत गेली. झटपट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विविध प्रकारच्या वाहनांचा वापर माणूस करू लागला. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये वाहनांची संख्या औद्योगिक क्रांतीनंतर झपाट्यानं वाढत गेली आणि त्यातूनच वाहनांना शिस्त लावणं गरजेचं होत गेलं. त्यातून जन्म झाला ट्रॅफिक सिग्नलचा.
पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल उभा राहिला तो दिवस होता 5 ऑगस्ट 1914. स्थळ अमेरिकेच्या ओविओतील क्लेव्हीलँड हे शहर. ईस्ट 105 स्ट्रीट ते युक्लिड ॲव्हेन्यू या मार्गावर हा पहिला ट्रॅफिक सिग्नल लागला. बेशिस्त अशा वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मग ट्रॅफिक सिग्नल वापरले जाऊ लागले. पुढे त्यात बदलही होत गेले. विविध देशांमध्ये विविध प्रकारचे वाहतुकीचे नियम आहेत, पण लाल रंग दिसला की थांबायचं हा नियम सगळ्या देशांमध्ये समान आहे. भारतात मात्र एकूणच आनंदी आनंद आहे. भारतात ट्रॅफिक सिग्नल पाळण्याबद्दल अद्यापही पुरेशी जागरूकता आलेली नाही. भारतात पहिला ट्रॅफिक सिग्नल कधी लागला आहे माहित आहे का? अमेरिकेत 5 ऑगस्ट 1914 ला सुरू झालेला ट्रॅफिक सिग्नल भारतात पोहोचायला 1957 साल उजाडावं लागलं. 1957 मध्ये भारतातला पहिला ट्रॅफिक सिग्नल उच्च न्यायालयासमोरच्या रस्त्यावर उभा राहिला. मुंबईसारख्या महानगरापासून ते अगदी जिल्ह्याच्या गावापर्यंत ट्रॅफिक सिग्नल देशभर वापरले जातात. पण जणू आपल्याला ट्रॅफिक सिग्नलची गरजच नाही असं एकंदरीतच भारतीयांचं वागणं असतं. वाहतुकीचे नियम न पाळल्याने मग भारतात अपघातांची संख्या वाढली नसती तरच नवल. दर तासाला रस्त्यावर होणाऱ्या विविध अपघातांमध्ये 16 लोकांचा मृत्यू होतो. 2014 मध्ये तब्बल 4,500 अपघात झाले आणि त्यात 1.5 लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. जवळपास 5 लाख लोक जखमी झाले. भारताच्या सगळ्या राज्यांमध्ये दिसते ती बेपर्वाई, ट्रॅफिक सिग्नल न पाळणं, वाहतुकीचे नियम मोडीत काढत जोरदार गाडी हाकणं. यामुळे असे अपघात झाले नसते तरच नवल. कुठल्याही राज्यात वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत असं चित्र दिसतं. त्यातही सर्वाधिक अपघात होतात ते महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये. रस्त्यावरील अपघातात सर्वाधिक मृत्यू होतात ते 3 राज्यांमध्ये. ते राज्य आहेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू. पहिल्या ट्रॅफिक सिग्नलची 100री साजरी करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे हा सर्वोत्तम मार्ग असणार आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवताना ट्रॅफिक सिग्नलकडे लक्ष देणं आणि वाहतुकीचे नियम पाळणं हे तुमचं आणि दुसऱ्याचाही जीव वाचवण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. 1929ला मध्य प्रदेशातील खांडव्यात जन्मलेला या हरपन मौला कलाकार बहुमुखी प्रतिभेचा धनी होता. या माणसानं काय केलं नाही? गाणी गायली, गीत लेखनी केलं, चित्रपटांची निर्मिती केली आणि त्यांचं दिग्दर्शन सुद्धा केलं. आपल्या कलागुणांची मुक्तपणे उधळण करत त्यांनी आपलं जीवन समृद्ध केलं. किशोर कुमार म्हणजे अलौकिक प्रतिभेचं देणं लाभलेला कलाकार. 13 ऑक्टोबर 1987ला किशोरदांचा मृत्यू झाला. त्यांना जाऊन 28 वर्ष उलटून गेलीत, पण वाटतं अजून किशोरदा इथेच कुठेतरी आहेत आणि आपल्याला आवाज देत आहेत. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहां गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहां गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले एक ऐसे गगन के तले. आभास कुमार गांगुली उर्फ तुमचा आवडता किशोर कुमार. 4 ऑगस्ट 1929ला मध्य प्रदेशमधील खांडवा येथे जन्मलेल्या या महान कलावंतानं 13 ऑक्टोबर 1987ला मुंबईत शेवटचा श्वास घेतला. अवघा 58 वर्षाचं आयुष्य, पण आपल्या कलेनं किशोरदानी या आयुष्याचं सोनं केलं. वडील कुंजलाल गांगुली खांडव्यात मोठे वकील, पण 4ही मुलांना मात्र कलेची आवड. मोठे भाऊ अशोक कुमार आणि अनुप कुमार यांच्या पाठोपाठ किशोर कुमारही मुंबईत आले आणि मग साकारली किशोर कुमार नावाची दंतकथा. सुहाना सुहाना नशे में जहां है किसी को किसी की खबर ही कहाँ है हर दिल में देखो मोहब्बत जवां है. गाण्याचं कुठलंही शिक्षण न घेतलेले किशोर कुमार गायचे ते थेट रसिकांच्या हृदयाला भिडायचे.
सुरुवातीच्या काळात किशोर कुमार यांचे आदर्श होते कुन्ननलाल सैगल, पण भाऊ अशोक कुमार यांना मात्र किशोर कुमार यांनी गायक व्हावं असं वाटायचं. पण पुढे किशोर कुमार यांनी गायन आणि अभिनय अशा दोन्ही क्षेत्रात नाव कमावलं. एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी मिली एक अजनबी से कोई आगे न पीछे तुम ही कहो ये कोई बात है. एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी मिली एक अजनबी से कोई आगे न पीछे तुम ही कहो ये कोई बात है. मेरे सपनों की तरुणाईचा आवाज म्हणजे किशोर कुमार असं जणू समीकरणच निर्माण झालं. कब आएगी तू बीती जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू. किशोर कुमार फक्त उडत्या चालीची गाणी गात असं नाही, तर प्रत्येक मानवी भावना त्यांच्या आवाजातून जिवंत होत असे. मेरे महबूब कयामत होगी आज रुसवा तेरी गलियों. किशोर कुमार यांनी आपल्या आवाजानं रसिकांवर घातलेली मोहिनी अजूनही कायम आहे. 1946 ते 1988 या काळात त्यांनी आपल्या आवाजानं रसिकांना भरभरून दिलं. जान जब इस दिले नाकाम से रुखसत होगी पल पल दिल के पास. त्यांचा अभिनय, त्याने दिग्दर्शित केलेले चित्रपट यातून आपली एक जीवनदृष्टी देण्याचा प्रयत्न या कलावंतानं केला. 80 पेक्षा जास्त चित्रपटांमधून अभिनय आणि 10 पेक्षा अधिक चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणारा हा कलावंत. हिंदीत तर ते लोकप्रिय होतेच, पण आपली मातृभाषा असलेल्या बंगालीतही त्यांनी गाणी गायली. त्याचबरोबर तामिळ, आसामी, गुजराती, कानडी, भोजपुरी, मल्याळम अशा प्रादेशिक भाषांसह मराठीतही किशोर कुमार यांनी गाणी गायली. अश्विनी ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया ओ गुजरिया. किशोर कुमार यांच्या खाजगी आयुष्यातही अनेक घडामोडी घडल्या. सुखाचे क्षण आले, तसंच दुःखही वाट्याला आली, पण या कलावंतानं आपली कला साधना कधी सोडली नाही. रुमा देवींशी त्यांचा पहिला विवाह झाला. नंतर मधुबाला या सौंदर्यवती बरोबर त्यांचे सूर जुळले आणि दोघांनी लग्न केलं. मधुबालाच्या मृत्यूनंतर किशोर कुमार यांचा योगिता बालीशीही विवाह झाला. तो अल्पकाळ टिकला. नंतर लीना चंदावरकर त्यांच्या आयुष्यात आल्या. त्यांनी किशोर कुमार यांना आयुष्यभर साथ दिली. 4 ऑगस्ट ही किशोर कुमार यांची जयंती. किशोर कुमार यांच्या चाहत्यांसाठी हा दिवस फार महत्वाचा. किशोर कुमार यांच्या आठवणी जगभर त्यांचे चाहते या निमित्तानं जागवतात. 13 ऑक्टोबर 1987 ला किशोर कुमार यांनी या जगाचा निरोप घेतला. आता मागे उरलाय तो फक्त आवाज आणि चाहत्यांनी हृदयात जपून ठेवलेल्या आठवणी.
एडिटर चॉईस मध्ये आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.